शापे जाणायत देवन झालेचे उपत जो प्राणी यावनात त्यासी प्रारांत ऋषी शापे प्रभु रामचंद्र भगवान की जय। असो ग्रंथ करते एकनाथ महाराज या पावन पवित्र असलेली ही प्रभू रामचंद्राची कथा सांगत असताना सांगू लागले, ज्यावेळेस सीता मातेच्या शोधासाठी सर्व वानरवीर शोध घेत घेत एका अरण्य वनामध्ये आले। त्या वनाला दंडक नावाच्या ऋषींचा शाप होता आणि तो शाप असा होता की त्या वनामध्ये आलेला प्रत्येक प्राणी कासावीस होईल, तिथं मरण, पण त्याला त्या वनातून बाहेर जाता येणार नाही असा त्या दंडक ऋषीचा शाप होता। आणि त्या वनामध्ये सर्व वानरवीर सीता मातेचा शोध घेत घेत आलेले आणि त्याची सुंदर कथा ग्रंथकर्ते सांगू लागलेले। विद्यासंपन्न ऋषी सुत वेदशास्त्रार्थी उन्मत वादी ब्राह्मणातील व्यक्षित याला घात बुती केला। मग त्या हनुमंतराया त्या वानर वीरांना या वनाला दंडक ऋषीनं शाप दिला। मग नेमका शाप दिला का आणि त्या शाप दिल्याचं कारण सांगू लागलेले। हे वानर वीरांना ते दंडक ऋषी जे होते ना, त्यांचा मुलगा फार विद्वान होता, शास्त्र संपन्न होता, नीती संपन्न होता आणि असा असणारा विद्याच्या मधामध्ये मदोन्मत्त झालेला तो मुलगा या पृथ्वी तलावरल्या गो ब्राह्मणांना ऋषी मुनी बरोबर वाद घालायचा आणि वाद घालून एखाद्याला हार आली की त्याला शाप द्यायचा आणि त्यांना संपवायचा। असा तो उन्मत्त झालेला होता। त्याच्यामुळं या ऋषी मुनीनं त्याचा नाश केला होता, त्याला मारलेलं होतं आणि त्याचा बदला म्हणून त्या दंडक ऋषीनं त्या वनाला शाप दिलेला होता। अशी कथा हनुमंतराया वानर वीरांना सांगू लागलेले। जो वादी ब्राह्मणा देत त्रास तो जातीचा ब्रह्म राक्षस त्याचा देतो भूतग्रास याला गिनाच भूती केला। मग तो असणारा जे दंडक ऋषी होते आणि त्या दंडक ऋषींचा जो मुलगा तो ब्राह्मण होता आणि तो ब्राह्मणाला त्रास देत असल्यामुळं त्याचा जो देह होता तो ब्रह्म राक्षस झाला आणि म्हणून त्याचा देह त्या ठिकाणी पडला, तो पशु पक्ष्यांनी खाल्ला। अशी कथा त्या ऋषी पुत्राची झाली। ऐकतार मुंताची मात वानरा झाला अति अकांत जरेची दुसरा अनर्थ त्या वनात पोडावला। अशी ही त्या दंडक अरण्याची दंडक त्या वनाची कथा हनुमंतरायांनी सांगितली आणि सर्व वानर वीरांना कासावीस झाले। तो आता आपलं काय होतं याची चिंता करू लागले आणि ही चिंता मिटती का ना मिटती तोपर्यंत त्याच वनामध्ये दुसरं एक विघ्न आलं आणि ते विघ्न काय आलं ते ग्रंथकर्ते सांगू लागलेले। त्या ऋषीचा नीच सुत ब्रह्मराक्षस त्याची प्राप्त तो राहून त्या वनात स्वयंभक्षी प्राणी मात्रा। दुसरं विघ्न आलं। मग काय विघ्न आलं? के जी काही दंडक ऋषीचा मुलगा होता तो मारल्याच्या नंतर त्याला तिथंच ते ब्रह्म राक्षसाच्या योनीमध्ये त्याला जन्म भेटला आणि तो त्याच वनामध्ये राहत होता। मग हे ज्यावेळेस वानरवीर त्या ब्रह्म राक्षस मुलानं बघितले, राक्षस हे राक्षस, त्यांना काय माणसं काय जानवर काय कोण काय, त्यानं बघितल्या बरोबर तो असणारा ते वानरवीरांना भक्षण करण्यासाठी तो ब्रह्मपुत्र त्या ठिकाणी आलेला आहे।
विकळ दे कधी वानर स्वयंभक्त वयाचा बग्र एक धाविंदला निशाचर गिरा गजर गरजोनी अहो त्या असणारे वानरवीर अगोदरच भुकेनं व्याकुळ झालेले होते. पाणी भेटलं नाही, खायला भेटलं नाही, आणि मग खायला आणि प्यायला नाही भेटलं सगळे पिकं होऊन जात. आणि ज्यावेळेस ते निस्तेज झाले, अशक्तीहीन झाले, त्याचा फायदा त्या ब्रह्म राक्षसाने घेतला आणि ह्या वानरवीरांना भक्षिण्यासाठी, त्यांना खाण्यासाठी तो त्यांच्याकडे धावत येऊ लागलेला आहे. अग्नि कुंड जेवी स्वजळे तैसे अरक्ते दोन्ही डोळे वानर गिळावया सगळे धावे अवाळे वासातीत. अहो तो असणारा होता ब्रह्म राक्षस. राक्षस हे राक्षसच दिसायला मोठाची मोठा, काळा झर आणि आपल्या डोंगरातल्या खैराच्या लाकडाच्या कोळशासारखे त्याचे लाल जर डोळे झालेले, असा भ्यासूर असलेला तो ब्रह्म राक्षस त्या वानरवीरांना बघून त्यांना भक्षिण्यासाठी तो धावत आला, अशी कथा ग्रंथकर्ते सांगू लागलेले.